सर्व ब्रह्मकुमारी परिवार जो आहे त्यांनी सर्वांनी योगमध्ये बसायचं आहे, शांततेत बसायचं आहे. डाव्या बाजूला, स्टेजच्या डाव्या बाजूला बैठक व्यवस्था आहेत, त्या ठिकाणी आपण सर्वांनी स्थानापन्न व्हावं. सेवेकऱ्यांना विनंती आहे, आपण खुर्चींची व्यवस्था त्या ठिकाणी करून सर्वांना विनंती करायची आहे. डाव्या बाजूला बैठक व्यवस्था आहे, त्या ठिकाणी आपण स्थानापन्न व्हावं. सौभाग्य समर्पयामि अक्षतां परिकल्पयामि सुगन्धिमयानि सम्भुज ऋतुकालदेवे पूर्णमः ये जमहानोति शांति आरती करायची का मध्ये वो आरती क्या हो करत वंदम भयोरेतो समासुदत्तो आरती विष्णु करता दुःखहरता वरता विघ्नाचे नुर्वे पुरवे प्रे कृपादयाचे सर्वांगे सुंदर उटिशेंदुराचे कंठे धडके माळ मुक्ता फळांचे जय देव मूर्ते ओ श्री राजमूर्ती दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना जय देव रत्न भजत गवरा तुझ गवरे कुमरा चंदनाची योटे कुमकुम केसरा शोभतो भरा रुंझनते घागरिया जय देव जय मंगल मूर्ते ओ श्री राजमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पुरती जय देव लंबोदर पीतांबर फणिवर वंद सरह नयना भटपाहे सदना संकष्टे पावे निर्वाणे रक्षाये सुरवर वंदना जय देव ओ श्री राम दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना पूर्ती जय देव लौतते विक्रांडे माळा वेश कंठ काळा त्रेने द्विजाळा लावण्य सुंदर मस्तके बाळा तेथो रमर झुळझुळा जय देव जय शिव शंकरा हो स्वामी शंकरा आरती यो वाळू भाभरते यो तुझ कर्पूर गव जय देव कर्पूर गौरा भोळा वेशाळा रथांगे पर्वती सुमनांच्या माळा विभूतीचे उदळ शतकंठ मेळ
ऐसा शंकर शोभे उम्मा बिल्लाळा जय देव जय देव जय शिव शंकरा हो स्वामी शंकरा आरती यो वाळू भारते यो वाळू तुझ कर्पूर देव देव वेदत्य सागर मंथन पै केले त्या माझी अवचित हळहळ वासुरपणे प्राशन केले नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले जय देव जय शिव शंकरा हो स्वामी शंकरा आरती यो वाळू भाभारते यो वाळू तुझ कर्पूर जय देव व्याघ्रांबरपणे वरधर सुंदर मदना नन मन मोहन मुरजन कोटीचे बीच वाचे उच्चारी रघुतिलक नाम दास अंतरी जय देव जय शिव शंकरा हो स्वामी शंकरा आरती यो वाळू भाभारते यो वाळू तुझ पुरगवरा जय देव कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्र सदा वसंतम रथयारविंदर्भवं भवानी सहितं नमामि कर्पूरपूरेण मनोहरे सुवर्णपातो रजतं तुतेन बलिप्तवाजा सहसंगतेन निराञ्जनेन्द्र जगदीश कुर्य घालिं लोटाङ्गन वन्देन चरणं डोळयान पाहिन रूप तुझे प्रेमे भावे वायन मनेन त्वमेव बन्धो च सखा त्वमेव विद्या द्रविडं त्वमेव सर्गा कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा यद्बराबर यज्ञं सकल परस्मै नारायणाय समर्पयामि अच्युतं केशवं रामनाम नारायण कृष्ण दामोदरं वासुदेवं हरे श्रीधरं माधवं गोपिका वल्लभं जानकी नायकं रामचन्द्रं हरे राम राम हरे हरे कृष्ण कृष्ण हरे हरे राम राम हरे हरे कृष्ण कृष्ण हरे ओम मृत्युंजय महादेव त्राहि मां शरणागतो जन्म मृत्यु जरा व्याधि पीडितं कर्मबन्धनैः मंत्रपुष्पाञ्जलिं समर्पयामि गणपति बप्पा मोरया मंगलमूर्ति मोरया लक्ष्मी नारायण भगवान की जय नमः पार्वती पदये हर हर महादेव हर माइक लाल लाल रंग दिव्य शक्ति का लाल लाल रंग दिव्य शक्ति का स्टेजच्या डाव्या बाजूला आसन व्यवस्था आहे. कृपया विनंती करतो की सगळ्यांनी आपण स्थानापन्न व्हावं. विश्व पर है छाया सर्वेश्वर शिव परम पिता भूमंडल पर है आया लाल लाल रंग दिव्य शक्ति का विश्व पर है छाया हो सर्वेश्वर शिव परम पिता भूमंडल पर है आया ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय आपल्या ध्यान केंद्राचं या ठिकाणी परीक्षण करताना आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार आदरणीय मंगेशदादा चव्हाण समवेत सर्व या ठिकाणी दिदी त्यांच्या समवेत उपस्थित आहेत. आपल्या LED स्क्रीनवर प्रत्यक्षात आपल्याला ते या ठिकाणी बघायला मिळतंय. शिवाय
शक्ति का विश्व पर है छाया सर्वेश्वर शिव पर पुनश्च विनंती करतो की डाव्या बाजूला बैठक व्यवस्था आहे. या कार्यक्रमाच्या निमित्तानं आलेले सर्व सेवेकरी उपस्थित मान्यवर आपल्याला विनंती की आपण डाव्या बाजूला स्थानापन्न व्हायचे. या ठिकाणी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित आहेत. सामाजिक, राजकीय, वैद्यकीय सर्वांना विनंती आहे आपण डाव्या बाजूला स्थानापन्न व्हायचे. अतिशय सुंदर असा हा देखणा सोहळा 1 तासाच्या कार्यक्रमाच्या नियोजनामध्ये आपल्याला या ठिकाणी बघायला मिळणार आहे. मी आपल्याला विनंती करेल की आपण सर्वांनी स्थानापन्न होऊन या कार्यक्रमाचा आनंद या ठिकाणी घ्यावा अशी विनंती करतो. या मंदिराचं आपण दर्शन आणि ध्यान साधनेच्या केंद्रामध्ये ज्यावेळेस आपण जातात त्यावेळेस आपल्याला अनेक गोष्टी त्या ठिकाणी बघायला मिळतात. मंदिराच्या गोल आकारामध्ये 12 ज्योतिर्लिंगाचं वैभव त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं. आपल्याला सर्वांना कल्पना आहे आपल्यामधील बरेच भाविक सेवेकरी 12 ज्योतिर्लिंगाचं त्या ठिकाणी दर्शन घेऊन आला असाल, पण ज्यांचं जाणं बाकी असेल त्यांना या ज्योतिर्लिंगाच्या माध्यमातून 100% आपल्याला दर्शन घेता येईल. आपल्याला माहिती आहे गुजरातमध्ये असलेलं सोमनाथाचं केंद्र असेल, आंध्र प्रदेशमध्ये श्रीशैल्य मल्लिकार्जुन हे भव्य दिव्य मंदिर आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतं. मध्य प्रदेशमध्ये महाकालेश्वर हे अतिशय सुंदर असं मंदिर त्या ठिकाणी आहे. त्याची प्रतिकृती आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. नर्मदा नदीच्या काठावर असलेलं श्री महाकाल ओंकारेश्वर हेही मंदिराचं प्रतिकृत या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं. महाराष्ट्रामध्ये परळी वैद्यनाथ दाखीन आपण ज्या मंदिराला म्हणतो त्याचाही प्रतिकृती या ठिकाणी आहे. सेतुबंधावर बांधलेलं आणि तामिळनाडूमधून असलेलं भव्य मंदिर रामेश्वर तेही या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं. गुजरातमधील द्वारका वन या ठिकाणी असलेलं श्री नागेश्वर हेही मंदिराची प्रतिकृती आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. ज्यांना आपण काशीचं दर्शन म्हणतो, या ठिकाणी उत्तर प्रदेशमध्ये असलेलं विश्वनाथ श्री विश्वनाथ त्याचंही मंदिर या ठिकाणी आहे. असे एकूण 12 ज्योतिर्लिंग या ठिकाणी आदरणीय आमदार मंगेशदादांचं आगमन होते. आपण टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करूया. त्यांच्या समवेत टाळ्यांच्या गजरामध्ये प्रमुख मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत करावं. ज्यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न होणार आहे अशा राजयोगिनी ब्रह्मकुमारी मीनाक्षी दिदी त्याही त्यांच्या समवेत आहेत. चाळीसगावच्या संचालिका ब्रह्माकुमारी वंदना दिदी याही आहेत. टाळ्या अतिशय जोरात टाळ्यांच्या गजरात आपण सगळ्या मान्यवरांचं स्वागत करूया. फुलांचा वर्षाव या ठिकाणी होतोय. समाजसेवेसाठी लढतोय नेता असा करारी, लावणी प्राण करतोय काम घेतोय उंच भरारी. त्याची कीर्ती अपरंपार, त्याची कीर्ती अपरंपार. आदरणीय दादांना विनंती करतो आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं. प्रमुख मान्यवरांना विनंती करतो की आपण डाव्या बाजूला स्थानापन्न व्हायचे. खुर्च्यांची व्यवस्था सेवेकरांना विनंती आपण करायची आहे.
आध्यात्मिक अतिशय सुंदर असा कार्यक्रम आपण सर्वांनी सहकार्य करायचं. मी काही मान्यवरांना विनंती करतो, आपण व्यासपीठावर दिदींना विनंती करतो यायचंय. त्यामध्ये राजयोगिनी ब्रह्मकुमारी मीनाक्षी दिदी आपणही व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं. त्यानंतर ब्रह्मकुमारी वंदना दिदी चाळीसगाव संचालिका, ब्रह्मकुमारी पुष्पा दिदी भडगाव, ब्रह्मकुमारी मीरा दिदी पाचोरा, ब्रह्मकुमारी नीता दिदी धरणगाव, ब्रह्मकुमारी मंगला दिदी चोपडा आणि ब्रह्मकुमारी पुष्पा दिदी एरोंडल या सर्व दिदींनी व्यासपीठावर यायचे. त्यांच्या समवेत जे खास माउंट आबू येथून उपस्थित झालेले विलासभाई मधुबेन निवासी यांनाही विनंती आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं. विलासभाई. विनंती करतो व्यासपीठावर विराजमान होण्यासाठी आदरणीय दादा, आदरणीय राजयोगिनी ब्रह्मकुमारी मीनाक्षी दिदी, आदरणीय ब्रह्मकुमारी वंदना दिदी चाळीसगाव संचालिका, भडगाव येथील आदरणीय पुष्पा दिदी, पाचोरा येथील आदरणीय मीरा दिदी, धरणगाव येथील नीता दिदी, चोपडा येथील मंगला दिदी, एरोंडल येथील पुष्पा दिदी आणि माउंट आबू येथून खास आलेले विलासभाई आपल्याला विनंती करतो आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं. ओम शांती. आपण आपल्या मुख्य कार्यक्रमाला सुरुवात करीत आहोत. सर्व सहकारी करतील, शांततेत या कार्यक्रमाचा आनंद घेतील हीच या ठिकाणी अपेक्षा. ब्रह्मकुमारीज तथा वर्ल्ड रिन्युअल स्पिरिच्युअल ट्रस्ट यांच्या संकल्पनेतून तथा आपल्या चाळीसगावचे लोकप्रिय आमदार आदरणीय मंगेशदादा चव्हाण यांच्या प्रयत्नांनी व स्थानिक विकास निधीतून साकारण्यात आलेल्या चाळीसगाव तालुक्यातील नव्हे तर उत्तर महाराष्ट्रातील पहिले 12 ज्योतिर्लिंग मंदिर अर्थात ध्यान केंद्र लोकार्पण सोहळ्याच्या निमित्तानं आपल्यामध्ये उपस्थित ज्यांच्या शुभ हस्ते या मंदिराचं लोकार्पण संपन्न झालं असे आपले तालुक्याचे लाडके लोकप्रिय आमदार आदरणीय मंगेशदादा चव्हाण, ज्यांचे आपल्याला आशीर्वाद मिळणार आहेत आणि ज्यांची खास उपस्थिती या कार्यक्रमाच्या निमित्तानं आहे असे राजयोगिनी ब्रह्मकुमारी मीनाक्षी दिदी, निर्देशिका ब्रह्मकुमारी जळगाव क्षेत्र, तसेच दुसरे प्रमुख अतिथी ब्रह्मकुमारी वंदना दिदी चाळीसगाव संचालिका, त्याचबरोबर बडगाव येथून खास उपस्थित ब्रह्मकुमारी पुष्पा दिदी, पाचोरा येथून आलेल्या आदरणीय मीरा दिदी, धरणगाव येथून उपस्थित झालेल्या नीता दिदी, चोपडा येथून आलेल्या आदरणीय मंगला दिदी, एरोंडल येथून उपस्थित पुष्पा दिदी आणि खास माउंट आबू येथून उपस्थित झालेले विलासभाई मधुबेन, आपल्या सर्वांचं टाळ्यांच्या गजरामध्ये सहर्ष या ठिकाणी स्वागत करतो. मी मान्यवरांना विनंती करतो की आपण दीप प्रज्वलन आणि प्रतिमा पूजन करू.
शुभ संकल्पों के दीप जलाएं, अपने अपने मन में शुभ संकल्पों के दीप जलाएं, टाळ्या अपने अपने च्या गजरामध्ये आजच्या या जग शुभ कार्याची सुरुवात दीपप्रज्वलन या ठिकाणी होते. सुख ही सुख कण कण में शुभ संकल्पों के दीप जलाए. परिवर्तन की है ये बेला, ये जग बदलने वाला, राजयोग का मार्ग यही है, सहज सरल निराला, दिव्यता की बन जाए मूरत, मंदिर से इस तन में धन्यवाद. उजियारा होगा प्रेम से, सुख ही सुख कण कण में शुभ संकल्पों के दीप जलाए. पुढील या कार्यक्रमाचं निवेदन करण्यासाठी मी राजदीदींना विनंती करतो की आपण पुढील कार्यक्रमाचं निवेदन करावं. जो भाई मायूस है, ओम शादीशुदा है या शांति। बिना शादीशुदा, आप सभी उनको प्यार घबराने से की बिल्कुल बोलेंगे भी जरूरत ओम नहीं है। शांति। अपनी बीवी के साथ हमारा भारत देश जो है वो विविधता से परिपूर्ण है और उस विविधता के अंदर अनेक प्रकार की भाषाएं बोली जाती है, अनेक प्रकार के धर्म वाले लोग उस भारत देश के अंदर रहते हैं. इसलिए आज के इस प्रोग्राम में मराठी और हिंदी दोनों का कॉम्बिनेशन लेकर के आए हुए हैं. आज का प्रोग्राम हमारा ब्रह्मा कुमारी विद्यालय के द्वारा और हमारे दादा साहेब इन दोनों के संकल्प से आज का ये बहुत बड़ा प्रोग्राम 40 गांव नगरी के अंदर बना हुआ है और बहुत अच्छे मंदिर का उद्घाटन हम सभी ने किया. उद्घाटन बहुत अच्छी रीति से दीप प्रज्वलन के द्वारा भी हम सभी ने किया. लेकिन प्रोग्राम की शुरुआत में सभी आए हुए हमारे मेहमानों का स्वागत मैं बहनों से अनुरोध करती हूँ कि तिलक और गुलदस्ता दे करके करेंगे. तो स्टेज पर हमारे पारोआ सेवा केंद्र से आए हुए संध्या दीदी जी सभी को तिलक लगाएंगे. 40 गांव के हमारे एडवोकेट ब्रह्मा कुमारी सुनीता दीदी जी सभी को बैच दे करके सम्मानित करेंगे और साथ ही साथ 40 गांव सेवा केंद्र के संचालिका ब्रह्मा कुमारी वंदना दीदी जी सभी मेहमानों का गुलदस्ता देकर के स्वागत करेंगे और हम सब भाई बहनें तालियों के साथ में सभी का स्वागत करते हैं, स्वागत करते हैं, स्वागत करते हैं. आप सभी मेहमान भी सभी जलगांव जिले से आए हुए हैं, काफ़ी देर से यहाँ पर बैठे हुए हैं. ज़्यादा लंबा चौड़ा हमारा प्रोग्राम नहीं है, बहुत शॉर्ट में आज का ये प्रोग्राम का कार्यक्रम रखा गया है. आप सभी 12 ज्योतिर्लिंगम दर्शन मंदिर का करेंगे ही, साथ ही साथ आप सभी को यहाँ से ब्रह्मा भोजन भी मिलेगा. तो सभी भाई बहनें साथ में ब्रह्मा भोजन भी करेंगे. आप सभी भाई बहनों का भी आज के इस कार्यक्रम के अंदर बहुत बहुत स्वागत है, स्वागत है, स्वागत है. फूलों के द्वारा स्वागत हो गया. अभी मैं छोटी छोटी कन्याओं से अनुरोध करती हूँ कि अपने नृत्यों के द्वारा भी हमारे मेहमानों का तथा आप सभी भाई बहनों का भी स्वागत करें. कुमारी प्रणाली पाटिल
और कुमारी अनुष्का निम्बाड़कर, आप दोनों डांस का गीत लेकर के आएंगे, हमारे सामने अपनी प्रस्तुति रखेंगे। स्वागत। बहुत बहुत धन्यवाद छोटी छोटी कन्याओं का। कहा जाता है परमात्मा को 40 गांव का परिवार बहुत पसंद आया है, इसलिए परमात्मा ने यह सुंदर 12 ज्योतिर्लिंगम का मंदिर बनाया है और आदरणीय हमारे दादा साहेब को निमित्त बनाया है इस मंदिर के लिए, निमित्त बनाया है इस मंदिर के लिए। अभी मुख्य स्वागत करने के लिए मैं बहनों से अनुरोध करती हूँ कि दादा साहेब का मोमेंटो देकर के ब्रह्मा कुमारी विद्यालय के द्वारा सत्कार किया जाएगा, साथ ही साथ सौगात भी उनको दी जाएंगी। तो मैं आदरणीय मीनाक्षी दीदी जी से अनुरोध करती हूँ कि आप मोमेंटो देकर के आप दादा साहेब का सत्कार करेंगे तथा साथ में हमारी बहनें भी शॉल ओढ़ाकर श्रीफल देकर के सत्कार करेंगे। हमारे मीरा दीदी जी शॉल ओढ़ाकर सत्कार करेंगे। नीता दीदी जी सौगात देंगे और हमारी वंदना दीदी जी गुलदस्ते के द्वारा सभी
स्टेज पर बैठे हुए दीदियों का, हमारे दादा साहेब का स्वागत करेंगे। आपल्याला मिळाल्यापासून प्रगती आपली मोजा ये हे मंगेश दादा चव्हाण आमचा दिलदार मनाचा राजा, मंगेश दादा चव्हाण आमचा दिलदार मनाचा राजा। हमारे दादा साहेब के लिए मैं कहना चाहूँगी, आपके विचार आपकी पहचान है, आपके विचार आपकी पहचान है, चेहरे पे सदा आपकी मुस्कान है, आपकी मौजूदगी ही महफिल की जान है। हमारी खुशकिस्मती कि आप हमारे मेहमान हैं, आप हमारे मेहमान हैं। हमारे अपने घर के ही, दीदी जी बोल रहे मेहमान नहीं हैं, अपने घर के ही सदस्य हैं। बस सब सदस्य मिलकर के यहाँ पर आज एकत्रित हुए हैं। बिल्कुल बिल्कुल दीदी, भाई जी हैं, हमारे बड़े भ्राता जी हैं, और उनके संकल्प से आज बहुत बड़ा प्रोग्राम हो रहा है। कहते हैं शांति कीजिए प्रभु भवन में, शांति कीजिए जल थल में, गगन में अंतरिक्ष में, अग्नि पवन में, शांति कीजिए औषधि में, वनस्पति में, उपवन में, शांति कीजिए सकल विश्व में, जड़ चैतन्य में, शांति कीजिए, शांति कीजिए। तो हम सब मिलकर के एक हो जाए, विश्व में शांति आ जाए। हमारे मधुबन से खास हमारे विलास भाई जी पधारे हुए हैं। प्रजापिता ब्रह्मा कुमारी का जो हेडक्वार्टर है, मुख्यालय, वो माउंट आबू है। तो माउंट आबू से हमारे बीच में आदरणीय विलास भाई जी पधारे हुए हैं। तो आपका स्वागत भी आदरणीय वंदना दीदी जी कर रहे हैं। हम सभी जोरदार तालियों से आपका स्वागत करते हैं। आज के प्रोग्राम की आगे की रूपरेखा मैं अमोल भाई जी के पास में देती हूँ। धन्यवाद। उपस्थित सर्वांना पुन्हा विनंती आहे, स्टेजच्या डाव्या बाजूला आसन व्यवस्था आहे। आपले जे सेवेकरी आहेत त्यांना विनंती करतो की त्यांनी त्या सर्वांना विनंती करायची आहे, डाव्या बाजूला बैठक व्यवस्था आहे। यानंतर खरा या मंदिराचा प्रवास कसा आणि आदरणीय दादांच्या संकल्पनेतून नेतृत्वात कसा संपन्न झाला, हे सर्व आपल्या ठिकाणी प्रास्ताविकामधून मांडण्यासाठी मी श्री रमेश शिंपी सरांना विनंती करतो की आपण आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं। आदरणीय मंच, सर्व उपस्थित ब्रह्मकुमार ब्रह्मकुमारिया, भाऊ आणि बहिणी, मी मराठीतून बोलणार। या जळगाव जिल्ह्यातील प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयात जे सर्व ब्रह्मकुमार ब्रह्मकुमारिया ब्राह्मण परिवार या ठिकाणी उपस्थित झाला, त्याचं मी पुन्हा एकदा शब्दसुमनांनी स्वागत करतो। आणि आज आपण या ठिकाणी आलात याबद्दल सर्वांचं धन्यवाद आणि अभिनंदन करतो। खूप मोठ्या संख्येने आपण या ठिकाणी आलात, आमची अपेक्षा एवढी मोठी नव्हती, पण सुरुवात ज्या वेळेस या 12 ज्योतिर्लिंग शिवलिंगाची करायची होती, या गोष्टीला 2 वर्षापूर्वीचा इतिहास आहे। सर्वप्रथम आदरणीय वंदना दीदी आणि डॉक्टर अनिल सर, विजय भाई, आम्ही एक 7-8 भाई बहिणी दादांच्या कार्यालयात गेलो। आम्ही पहिल्यांदाच आमदार साहेबांचं एवढं सुंदर कार्यालय पाहिलं आणि आपणही पहा, अतिशय सुंदर। तिथली व्यवस्था पाहिल्यानंतर आम्ही सहज दादांना विषय काढला, काय येणं केलं असं, तर त्यांना एक चित्र आम्हाला व्हॉट्सअपद्वारे आलं होतं। बँगलोरला जसं शिवलिंगाचं मंदिर आहे तसं आपल्या चाळीसगाव शहरात झालं पाहिजे दादा, असं बोललो।
दादांनी कुठलाच विचार केला नाही मागचा पुढचा, झालं असं समजा म्हणे दीदी. पण झालं म्हटल्यानंतर तो पुढे कुठे आपल्याला या ठिकाणी मंदिर कुठे उभं राहायचं, त्याची जागा कोण देणार, त्याचा खर्च काय करणार, याचा कुठलाच विचार दादांच्या मनात अजिबात आला नाही. जसं केंद्रामध्ये आहे ना मोदी आहे तो मुमकिन आहे, तसं दादा आहे ना 40 गाव में तो मुमकिन आहे अभि. असं कोणतं खेडं नाही हो गाव की तिथे दादांनी सहाय्य करून कोणतं काम केलं नाही. असं सांगा मला, पूर्ण जेवढे ग्रामपंचायत 40 गावमध्ये असतील, जेवढे गावं असतील, सबका विकास सबका साथ. आणि खरोखर 40गाव तालुक्यामध्ये दादांनी एक अतिशय भरीव असं कार्य. दादा बोलले की माझा प्रत्येक भाविक, कारण स्वतः आपण परिवारातले असताना जेव्हा पंढरपूरच्या वारीला दादा घेऊन जातात, भक्ती मार्गामध्ये अतिशय तल्लीन होऊन ते अतिशय सुंदर सेवा करतात. आणि जर माझा भारतातला 12 ज्योतिर्लिंगांचं स्थळ या ठिकाणी 40गावमध्ये होत असेल याच्यासारखा आनंद मला नाही. आणि मग त्यांनी त्या ठिकाणी 12 ज्योतिर्लिंगाची सुरुवात केली. आता सुरुवात केल्यानंतर जागा शोधल्यानंतर आम्ही 3-4 जागा शोधल्या ओपन प्लेस. दादा म्हटले मला ही जागा खूप आवडली आहे आणि ती जागेवर जर तुम्ही शिवलिंग करत असाल तर माझा पूर्ण सपोर्ट. आमच्या कलामाता या ठिकाणी आहेत आणि चौधरी परिवाराचं विशेष अभिनंदन. आणि त्यांनी या ठिकाणी आपली जी ओपन प्लेस आहे त्याचं सुचवलं आणि ही जागा नगरपालिकेच्या नावावर लावण्यापासून तर पूर्ण बांधकाम होईपर्यंत दादांनी अतिशय किती दादांच्या मागे ताण असतो. आता एक आमदार म्हटल्यानंतर आणि एक पूर्ण आपल्याला विधानसभा विधान परिषद सगळ्या ठिकाणी तोंड देताना दादांच्या कार्यामध्ये इतकं लक्ष असायचं. मग त्यांनी आम्हाला कॉन्ट्रॅक्टर म्हणून भूषणदादांना प्रपोज केलं. भूषणदादा म्हटलं तेही आध्यात्मिकदृष्ट्या प्रकल्प असं त्या ठिकाणी आल्यानंतर दादा बोलले की मी माझं काम मी करतो. दादांनी फक्त 20 लाख रुपये त्यावेळेस सँक्शन केले. आणि मग जागेचा प्रश्न सोडवण्यासाठी भूषणदादा, विजयबाई, वंदना दिदी आणि आमच्या कलामाता सिटी सर्वेला गेलो आम्ही. सुरुवातीला तर त्या जागेला नंबर नाही, म्हणजे तुमची ओपन प्लेस कोणती आहे तिचा नंबर तर दाखवा. तर तिथून आमची सुरुवात झाली हळूहळू. बघा परमात्माला जर कार्य करायचं असेल ना तर कसं करून घेतो. आणि सिटी सर्वेवाल्यांनी मग आम्हाला नगरपालिकेला ती जागा लावून घेण्यासाठी जी मदत केली ती भूषणदादांना माहिती. अगदी संध्याकाळ झाली रात्र झाली की आम्हाला 3 उतारे द्या, 3 फोटो द्या, 3 हे करा, दिदी इथे जावं लागेल सिटी सर्व. आणि मग ते प्रकरण जिल्ह्यावर जाऊन आणि परत ते मंजूर होऊन आलं आणि आमची मागणी आमचा प्रस्ताव मंजूर झाला. मग आता पुढे कसं असतं, गावगाड्याचं काम असतं, हे शहराचं पण. हा वॉर्ड माझा आहे, मला काही विचारलं नाही, ही कॉलनी आमची आहे. थोडाफार विरोध झाला पण त्यांच्या ते लक्षात आलं की इथे जी परमात्म्याचा निवास होणार आहे, 12 ज्योतिर्लिंग होणार आहे. आणि मग सगळ्या कॉलनीने, मग ते सर असो आमचे सगळे आणि कॉलनीवासी, डॉक्टर साहेब असो समर्थ, त्या सगळ्यांनी आम्हाला सहाय्य केलं की काय हरकत नाही, अतिशय सुंदर असं मंदिर या ठिकाणी बांधा. आणि मग तो आम्हाला असलेला विरोध कमी झाला आणि मग आम्ही कामाला उत्साहाला लागलो, बोरिंग वगैरे केली. आणि मग भूषणदादांनी अतिशय सुंदर प्रकारे कारागीर लावून आणि या ठिकाणी मग आम्हाला तो नगरपालिकेचा ना हरकतचा दाखला मिळाला. पण मग आता बांधकाम करताना मंदिराला परवानगी नसते म्हणे. मग आम्ही त्याच्यामधला मधला मार्ग काढला की ध्यानधारणा केंद्र करता येईल आपल्याला, म्हणून ध्यान कक्ष आतून आणि मग बाहेरून मंदिराची कल्पना. अतिशय सुंदर संकल्पना आदरणीय दादांची होती. आणि मग 12 ज्योतिर्लिंग आणायचे. वंदना दिदी बोलल्या की आपण आहे ना सारख्या मूर्त्या नाही ठेवायच्या. मग आमचे प्रकाशभाई, आमचे 4-5 जणांचे मंडळ ओंकारेश्वरला गेलो आणि वेगवेगळ्या प्रकारच्या जशा 12 ज्योतिर्लिंग भारतात स्थापित आहेत तशा ओरिजिनल मूर्त्या मग आम्हाला मिळाल्या. आणि मग त्या आणल्यानंतर पुढचं काम आणखीन झालं. आणि मग आता ध्यानधारणा कक्ष करताना आम्हाला मध्ये मेडिटेशन रूम करताना चित्र आम्ही दिल्लीवरून मागवले. मग त्याचे अतिशय सुंदर असं डेकोरेशन आदरणीय वंदना दिदींच्या सहाय्याने, डॉक्टर अनिल सरांच्या सहाय्याने, लक्ष्मीनारायणची मूर्ती असो किंवा इथे काय करायचं काय नाही असं सर्वांच्या सहकार्याने झालं ते काम. असं एकट्याने ते काही काम झाले नाही. पण याच्यामागे सगळ्यात मोठा पाठिंबा आम्हाला आदरणीय दादांचा मिळाला. आणि मग स्थानिक आमच्याकडे असणारे जे नगरसेवक आहे आदरणीय राजू अण्णा चौधरी यांनी मग आम्हाला पूर्ण पाठबळ दिलं. 40 वर्षापासून त्यांनी त्यांच्या जागेमध्ये आमचं मेन सेंटर जे उभं आहे ते आदरणीय राजूदादा आणि त्यांच्या आई आणि यांचे नेहमी संपर्कात असतात. आणि ते बोलले की तुम्हाला काही अडचण आली दिदी आम्ही बसलेलो आहेत. म्हणून आदरणीय दादांचं सुद्धा या ठिकाणी अभिनंदन की त्यांनी त्या ठिकाणी बोरिंग करून दिली आणि अतिशय सुंदर असं काम आपल्या 40 वर्षापासूनचं जे प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वर विद्यालय आहे त्या ठिकाणी
अतिशय सुंदर असं दादांनी सुद्धा त्या ठिकाणी करून दिलं आणि सतत 35 वर्ष ते या वॉर्डाचे नगरसेवक असल्यामुळे आमचं काही अडचण आली ना की अण्णांना जातो आणि सांगतो की अण्णा असं असं अडचण आहे, मग आम्हाला दादांपर्यंत जाण्याची काही वेळ येत नाही, त्यावेळेस मग अण्णा पण आमचे थोडेफार कामं करून घेतात. आपल्या सर्व पक्ष हा विषय आमच्याकडे ब्रह्मकुमारीला अजिबात नसतो. हा आपला हा असा नाही. परमात्मा सर्वांची लेकरं आपण एक आहोत आणि परमात्मा हा भेदाभेद करत नाही. तो त्याकडे पक्षभेद नसतो, जातभेद नसतो, श्रीमंत गरीब नसतो आणि तिथे फक्त आणि फक्त आपण भक्तमय असलो आणि आध्यात्मिकदृष्ट्या आपण सर्व भाऊ बहिणी असतो. हा सर्व विचार या ठिकाणी मांडून आणि आमचं हे 12 ज्योतिर्लिंगमधनं सर्वांसाठी या ठिकाणी खुलं करण्याचा अतिशय सुंदर असा योग आला. हा योग आम्हाला खरं म्हणजे दादा श्रावण महिन्यात करायचा होता, पण आपल्या पण अनेक अशा अडचणी या ठिकाणी गेल्या. कारण नेहमी आपल्याला विधानसभेत जाणं परत येणं आपल्या अनेक अडचणी असल्यामुळे आज तो सुदिन आला आणि 40 गाववासींसाठी पुन्हा एकदा सर्वांना विनंती आहे की या 12 ज्योतिर्लिंगांचं दर्शन घेण्यासाठी आज आपल्याला अतिशय सुंदर असं उद्घाटन आदरणीय दादांच्या हस्ते झालं. आमच्या आदरणीय मीनाक्षी दिदी जे झोन संचालिका आहेत या ठिकाणी आले. आदरणीय विलासभाई जे मधुबनहून आले. मधुबन असं एक ठिकाण आहे ना की जिथे जगातल्या 142 देशांचं कार्य 8,500 सेंटर्स एकाच ठिकाणी चालतात. आणि आमच्या या ज्या सफेद वस्त्रधारी दिदी असतात ना, जे अननोन आहेत, त्यांच्यासाठी 50,000 45,000 दिदी आपलं संपूर्ण जीवन समर्पित करून आणि या ईश्वरी कार्यामध्ये ते वाहून घेतात. पुन्हा एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. आणि आपल्याला हे अतिशय सुंदर सुयोग करून दिला म्हणून आदरणीय मंगेश दादांचं सुद्धा या ठिकाणी पुन्हा एकदा हार्दिक अभिनंदन, आभार. ओम शांती. धन्यवाद सर. अतिशय आपण या ठिकाणी सर्व प्रवास या ठिकाणी मांडला, पुनश्च मनापासून धन्यवाद. यानंतर बाबांचे गीत याच्यावर 2 मिनटं प्रणाली आणि अनुष्का या ठिकाणी गीत सादर करेल. प्रणाली आणि अनुष्का. दादा, या दोघं दिदींना आपण या ठिकाणी एक भेटवस्तू या ठिकाणी द्यावी. या ठिकाणी आपण एक विशेष सत्कार करणार आहोत. ज्या परिवाराने या ओपन स्पेससाठी सहकार्य केलं, त्यांच्या जागेतून ओपन स्पेस दिली, असे श्री रमेश शंकर चौधरी यांना विनंती करतो आपण व्यासपीठावर यायचे. त्यांच्या समवेत कलामाता चौधरी आणि बापू शंकर चौधरी या तिघांनाही विनंती. तिघांचाही स्वागत आणि सत्कार आदरणीय दादा आणि दिदींनी करावं अशी विनंती करतो. आदरणीय शिवनेरी फाउंडेशनच्या अध्यक्षा प्रतिभाताई चव्हाण यांनाही विनंती करतो व्यासपीठावर यायचे. या परिवारातील जे सदस्य असतील आपण व्यासपीठावर यायचे. या सर्वांचं स्वागत आणि सत्कार आपण या ठिकाणी करावा. टाळ्यांच्या गजरामध्ये या सर्व परिवारासाठी आपण टाळ्या या ठिकाणी वाजवाव्या, ज्यांनी एक मोठं सहकार्य आणि योगदान या मंदिरासाठी दिलेलं आहे. धन्यवाद. ज्योतिर्लिंग म्हटलं की त्या ठिकाणी मंत्र येतो. सौराष्ट्र सोमनाथ श्रीशल्य मल्लिकार्जुनम उज्जनिया महाकाल्यम ओंकार्यम ममलेश्वरम परल्या वैद्यनाचम डाकिन्या भीमाशंकरम सेतु बंध्यतु रामेश्वरम नागेशम दारुकम
वाराणस्या तु विश्वशं त्र्यंबकं गौतम्य तटे हिमालय तु केदारं कृष्णेश्वरतुं शिवालयम् एतानि ज्योतिर्लिंगानि सायं प्रतपठना सप्तजन्म कृतं पाप स्मरण्य विनश्रती। यानंतर मुख्य मनोगतासाठी मी विनंती करतो आदरणीय वंदना दीदी यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं। ओम शांति। सबसे पहले तो मैं परमपिता परमात्मा का जो सृष्टि का कलाकार है उनका धन्यवाद करती हूँ। हमारे सब जोन मीनाक्षी दीदी उनका भी धन्यवाद। हमारे मंगेश दादाजी का भी धन्यवाद। जो हमारे स्टेज पर जो बड़ी बहनें बैठी उनका भी धन्यवाद। और जो गांव-गांव से तालुका से आए हैं, सब तरफ से निमंत्रण पर पहुंच गए हैं, सभी का भी बहुत तहे दिल से धन्यवाद। जब मैं दादा के पास गई और दादा के पास छोटी सी प्रस्तावना लेकर गई कि दादा जनता के लिए हम तो निस्वार्थ सेवा करते, हमें तो कोई स्वार्थ नहीं है। हमारा तो जीवन है कि खुद का भी जीवन प्रकाशित करना और अनेक आत्माओं के जीवन को भी हमें प्रकाश देना है। तो उनके लिए थोड़ा सा मेडिटेशन का रूम बना के दो। लेकिन हमारे दादा का दिल इतना विशाल दिल है। हमारे दादा का जैसा नाम है वैसा काम है। जैसे कहते भगवान का जैसा नाम है शिव माना कल्याणकारी, वैसे हमारे दादा का भी जैसा नाम है मंगलकारी। तो सब मंगल ही मंगल कर दिया। जैसे दादा, जब मैंने देखा प्रैक्टिकल में दिवाली के समय ऐसे गाड़ी उद्घाटन भी नहीं हुआ था, सोहरा नहीं हुआ था, प्रोग्राम नहीं हुआ था, लेकिन ऐसे गाड़ी भर भर के आते थे देखने के लिए। तो सब ऐसे मन से बातें सुना रहे थे कि हमें एक एक गांव में सोमनाथ, विश्वनाथ, पशुपतिनाथ जाने की कोई जरूरत ही नहीं है। दादा ने तो एक ही जगह सबको, मुश्किल को भी क्या कर दिया, सहज कर दिया। एक ही जगह मंदिर का काम कर दिया। तो दादा के लिए ऐसी सबके मन के प्रति ऐसी दुआएं निकल रही थी और वही दुआएं हमारे दादा को जीवन में आगे बढ़ाएगी। जब भी मैं दादा को मिलने के लिए जाती हूँ, जैसे दीदी ने बताया कि सदस्य नहीं है हमारे दादा, हमारे परिवार के हैं। हमें तो जब मैं बंगले पर जाती दादा के, तो ऐसे मुझे भासना आती है कि हमारे परिवार में हम पहुंच गए। हमारा ही परिवार है, मेरा ही परिवार है, मेरा ही भाई है। मुझे ऐसा ही लगता है जब मैं रक्षाबंधन को जाती हूँ। जब भी मैं दादा के पास जाती तो मुझे ऐसा ही लगता है कि मैं मेरे परिवार में पहुंच गई हूँ। और दादा की इतनी बड़ी संकल्पना, मुझे तो लग भी नहीं रहा था कि इतना बड़ा काम होगा। हम तो छोटे से प्रस्तावना के लिए दादा के पास गए थे, लेकिन दादा का विशाल रूप, दिल देखकर आज गदगद हो रही है मन में। और आज देखो भगवान की इतनी कमाल है कि कोई भी जगह जाने की जरूरत नहीं है। दादा ने ऐसे काम कर दिया कि सभी भक्तों को एक ही जगह पर सब दर्शन हो जाएगा। सोमनाथ अलग जाना नहीं पड़ेगा, विश्वनाथ अलग जाना नहीं पड़ेगा, एक ही जगह सब दर्शन हो जाएगा। और दादा ने तो, हमारी दीदी ने भी बताया कि ये दादा हमारे साधारण आत्मा नहीं है। दादा हमारी जो आत्माएं है वो विक्रमादित्य राजा की आत्माएं है, ये साधारण आत्मा नहीं है। और दादा ने तो अभी भी संकल्प किया, दादा ने अभी बताया, दीदी ये तो छोटा है,
इससे भी और बड़ा करेंगे। तो कितना विशाल दिल हो गया हमारे दादा का, देखो। तो दादा का बहुत 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 तहे दिल से धन्यवाद, धन्यवाद है, धन्यवाद। ओम शांति। धन्यवाद वंदना दीदी, आपण या ठिकाणी आपल्या मनोगतातून आपल्या कार्याचा आलेख या ठिकाणी मांडला। यानंतर आपल्यासमोर ज्यांच्या संकल्पनेतून आणि ज्यांच्या स्थानिक निधीतून या ठिकाणी हे भव्य दिव्य मंदिर उभारलं असे आपल्या तालुक्याचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार आदरणीय मंगेश दादांना विनंती करतो की आपण मनोगत व्यक्त करावं। टाळ्यांच्या गजरामध्ये आदरणीय दादांचं स्वागत आपण या ठिकाणी करावं। आज चाळीसगाव शहरात ब्रह्मकुमारीज तथा वर्ल्ड रिन्युअल स्पिरिच्युअल ट्रस्टच्या माध्यमातून व माझ्या आमदार निधीच्या स्थानिक विकास निधीमधून आज एका 12 ज्योतिर्लिंग मंदिर आणि ध्यान केंद्र याच्या या लोकार्पणासाठी उपस्थित मंचावर राजयोगिनी ब्रह्मकुमारी मीनाक्षी दीदी, त्या आपल्या जळगाव जिल्ह्याच्या निर्देशिका आहेत। आदरणीय आपल्या चाळीसगावच्या संचालिका ब्रह्मकुमारी वंदना दीदी, मंगला दीदी, पुष्पा दीदी, पाचोऱ्याच्या मीरा दीदी, धरणगावच्या नीता दीदी, एरोनलच्या पुष्पा दीदी, विलासभाईंचं विशेष मी कौतुक आणि अभिनंदन करतो की ते माउंट आबूवरून इथं आले। म्हणजे 20 वर्षापासून ते तिकडे आहेत, आपल्या जिल्ह्यातलेच आहेत, पण आज चाळीसगावला ते त्यांच्या काही कामं जिल्ह्यात काही असतील का मला माहिती नाही, पण विशेष करून या कार्यक्रमाला विलासभाई इथं उपस्थित राहिलेत। सुनीता दीदी, यासोबत माझ्यासोबत काम करणारे कपिल दादा, आदरणीय चंद्रात्रे बाबा, मांडोळे आप्पा, संजू आबा, संजू तात्या, त्यांचं म्हणजे राजू अण्णा, मी तुमच्या समोरच शब्द दिला होता त्या कार्यक्रमाला की आपण असं करू, आणि आज तुमच्या समोर पूर्ण होतंय ते। राजू अण्णा, आमचे प्रशांत नाना, शेषराव बापू, कृष्णेश्वर तात्या, नितीन दादा, रवि आबा, विजूभाऊ जाधव, सुभाष दादा दीदी, मैं सबसे ज़्यादा उनका मुझे वो आपके परिवार के हैं। सुभाष दादा, आनंद जी खरात, किशोर भाऊ, दुसरे किशोर भाऊ, दीपक दादा, बवन दादा, संजू मामा, सगळेच पत्रकार बांधव आणि सर्व उपस्थित माझ्या बहिणी आणि भावांनो। दीदी, मैंने आज तक बहुत सारे करोड़ों रुपए के काम किए, मैं 10-10 करोड़ रुपए का निधि दिया, वहां पे काम किया, लेकिन काम करने के बाद में 2-5 लोग तो भी रास्ते पे कांटे ही डालते कि थोड़ा काम अच्छा नहीं हुआ, कॉन्ट्रैक्टर ऐसा था, वो वैसा था, लेकिन 20 ही लाख रुपए का काम किया आपने, मेरे राह पे सब फूल ही बिछाए। ये चीज मैं जिंदगी में भूल नहीं सकता हूँ, कारण की मी एवढी मोठी कामं केलीत, पण मला आजवर असं कधी आठवलं नाही, कारण की तिथं असं असतं की कॉन्ट्रॅक्टर पण येतो, तोच फुलहार आणतो, तोच आम्हालाच फुलहार पाठवावं लागतं, आमचे ढोल ताशे, आमचे फटाके। पण दीदी, हे खरं सांगतो की मला मनापासून हे आवडलं की तुम्ही माझंच जाऊ द्या, आमच्यासोबत जे काम करतात त्यांनाही काठी देतात, पण त्यांच्याही लक्षात आलं असेल की चांगल्या कामाला सोबत राहिले की अंगावर फुलं येतात। आज मला असं वाटतं की ते फुलं म्हणजे जबाबदारीची दिलेली ती एक पाकळी मी समजतो, आणि खरं तर जीवनात चांगल्या माणसांचा शोध घेण्यापेक्षा आपणच स्वतः काही चांगलं बनलं पाहिजे, ते माझ्यापासूनच मी का सुरुवात करू नये, आणि करून एखाद्याचा तो शोध तिथं पूर्ण होईल हाही विचार बऱ्याचदा मला वाटतो। कुठलंही काम करत असताना बऱ्याचदा डोक्यातनं विचार न करता इथून जर विचार केला
तर होऊ शकतं त्याचं उदाहरण म्हणजे हे. आणि याचा योगायोग जर म्हटला तर ज्या चौधरी परिवाराची ही जागा आहे त्यांच्या आजोबाचं नाव देखील शंकर, या नगराचं नाव देखील शंकर नगर. आणि आज त्याच शंकराच्या वास्तव्य या चौधरी परिवाराच्या सगळ्या आपल्या ब्रह्मकुमारी तथा वर्ल्ड रिन्युअल स्पिरिच्युअलच्या आणि माझ्या विकास निधीतून होताना दिसतंय. एक मोठा दुर्मिळ योगायोग ज्याला आपण म्हणतो की तो आला. खरं तर काम मला माहिती नव्हतं की याचा इफेक्ट एवढा असेल. मी हो म्हणत रहता दीदी, मेरे डिक्शनरी में नहीं हा शब्द बहुत कम है. मेरे पास कोई भी आता है तो मुझे लगता है कि उसका काम बनना चाहिए. वो कोई भी ज़्यादा डिमांड करता है थोड़ा बहुत तो उसका समाधान करना चाहिए. क्योंकि कोई भी आदमी, मैं ये सोच के प्रयास करने वाला कार्यकर्ता हूँ कि खाली हाथ ही आए थे और खाली हाथ ही जाना है. जो ही देना है यहाँ पे ही दे के जाना है. और मुझे तो सब तो ये आपकी सबकी कृपा है, मुझे तो घर से कुछ देना नहीं. मैं शासन का ऐसा एक घटक हूँ, जो मैं बोलता हूँ वो लोग वो करते हैं. और आज तक ऐसा कभी हुआ नहीं मैंने कुछ बोला और वो हुआ नहीं. और मेरे ऊपर जो बैठे हैं वो शासन, उन लोगों को भी विश्वास है कि ये जो भी काम करेगा वो अच्छा काम करेगा, समाज के प्रति उसकी भावना अच्छी है. इसीलिए आज तक मेरे यहाँ से खाली हाथ नहीं गया है और सरकार ने मुझे आज तक कोई खाली हाथ नहीं भेजा है. लेकिन सरकार और मैं देने वाला लेने वाला इस बीच में जो परमात्मा भगवान है उसने मुझे कभी आज तक खाली हाथ नहीं रखा. ये मैं आपके सबके सामने मान्य करता हूँ. दीदी, आज ये आध्यात्मिक केंद्र जो यहाँ पे एक ऊर्जा केंद्र के रूप में तैयार होने जा रहा है, सच में तो अपना जो विचारधारा है, अपनी जो विचारधारा है, वो विचारधारा समाज में अधिक से अधिक दृढ़ होना चाहिए, घट्ट होना चाहिए. उसके लिए एक प्रयास इसके साथ और भी करना चाहिए, ऐसा मुझे लगता. हमने यहाँ पे और एक स्वामीनारायण सत्संग का एक बड़ा केंद्र हम उभा रहे हैं. और मैं आपको बोलता हूँ कि दीदी, एक काम, एक ट्रायल अपन ने किया. मुझे मालूम नहीं था मुझे मालूम ही था कि एक तो होएगा, लेकिन इसका रिजल्ट आज मुझे लगता है कि 10 करोड़ के काम से, जो 20 लाख रुपए के काम से इतना समाधान इन सबके चेहरे पे, मेरी सारी दीदियाँ यहाँ पे सब आशीर्वाद रूप में देने के लिए, सब माता बहनें जो आई है, शायद ही इतने बड़े काम से मुझे इतना बड़ा आशीर्वाद नहीं मिलेगा. इतना मुझे इस छोटे काम ने इतना बड़ा आशीर्वाद दे दिया है. मी या निमित्तानं आपण या माझ्या सगळ्या दीदींना, मीनाक्षी दीदी, आपल्या चाळीसगावच्या दीदी, सगळ्यांच्या समक्ष आपण एकच सांगू की आपण पुन्हा, मी तुम्हाला 50-50 लाख रुपयाचे 2 टप्प्यात पुन्हा एक मेडिटेशन सेंटरसाठी निधी उपलब्ध करून देतो. आपण जागा फक्त आता त्याच्यासाठी ठरवूया. प्रशांत नाना, आमच्याकडे असं आहे की इथं काहीच कमी नाही, फक्त तुम्ही कोणी सांगितलं म्हणजे ते काम आमच्याकडे होत असतात. आपण 1 कोटी रुपयाचं 2 टप्प्यात मी मेडिटेशन सेंटर, सर तुम्ही मला आता जागा एक सुचवा, पण ते अशा पद्धतीने बनवू की जळगाव जिल्ह्यातून, काय महाराष्ट्रातनं, उत्तर महाराष्ट्रातून लोक इथं आले पाहिजे की मीनाक्षी दीदी, वंदना दीदी, पुष्पा दीदी, मीरा दीदी, नीता दीदी, सब दीदी, उनको भी लगना चाहिए कि सच में हमारा ये भाई है कि जिन्होंने कुछ अच्छा काम किया. आपण तात्काळ त्याची जागा शोधू. आणि दीदी, मी आजपर्यंत कधी काही सांगितलं ते झालं नाही, हे असं कधीच होत नाही. ही फक्त परमात्माची दुआ, परमात्म्याचा आशीर्वाद. मी दिलेला शब्द तो माझ्याकडनं पूर्ण करून घेतो. त्यातलाच हा एक भाग की मी असं समजतो की कर्ता आणि करविता हा परमेश्वर असतो. एक निमित्त कोणाला तरी व्हावं लागतं. शब्द टाकणारे तुम्ही निमित्त आणि मी करणारा एक निमित्त झालो. मग त्यासाठी अनेक लोक मदतीला येतात. चौधरी परिवार पुढे आला, भूषण पाटील सारखा कॉन्ट्रॅक्टर की ज्याने 1 रुपया इथं नाही उरला तरी चालेल, पण काम झालं पाहिजे. ह्या विचारधारा घेऊन काम करणारा, व्यवसाय म्हणून नाही तर एक आध्यात्मिक विचाराचा सहकारी म्हणून पुढे आला. राजू अण्णांनी अनेकदा तुम्हाला इथं मदत केली असेल. असे अनेक लोक हात पुढे करतात. आपल्याला जागा एक जिथं असेल, मला माहिती नाही की जागा तुम्ही मला सांगा,
आणि तुम्ही ड्रॉइंग बनवा. मी पुन्हा काय म्हणताय, तुम्ही मला सांगा की आपण वर्षभराच्या आत या परिसरात किंवा बाजूच्या परिसरात जिथं जागा असेल, त्या लोकांना तिथं आवडत असेल तिथं ज्या पद्धतीने 1 कोटी रुपयाचं अतिशय चांगलं ध्यान केंद्र, मेडिटेशन, की जिथं गेल्यानंतर प्रत्येकाचं दुःख निवारण होईल, तिथं बसल्यानंतर आत्मिक समाधान लाभेल असं केंद्र आपण या चाळीसगाव शहरात आणि तालुक्यात उभारू. खरं तर इथं ह्या परिसरात खूप सारे हॉस्पिटल आहेत, म्हणजे ह्याच परिसरामध्ये दवा पण आहे आणि ह्याच परिसरात दुवा देखील आहे. जेव्हा जेव्हा दवा काम करत नाही दीदी, त्यावेळेस दुवा काम करते. एखादा जर माणूस या परिसरात एखाद्या हॉस्पिटलमध्ये असेल, त्याला त्यावेळेस वाटत असेल की मला परमेश्वराने, परमात्माने निरामय निराकस अवतारात येऊन मला मदत करावी. डॉक्टर्स हे जरी त्यांच्या पद्धतीने प्रयत्न करत असतात, पण डॉक्टरांच्या तोंडी देखील शेवटचा एक शब्द असतो की शेवटी आमच्या हातात जेवढं आहे ते आम्ही करणार, शेवटी देवाच्या हातात देखील काहीतरी आहे असं शिकलेले लोकच देवा जेव्हा बोलतात, तेव्हा हे आध्यात्मिक केंद्र एखाद्याचं दुःख दूर करण्यासाठी, आत्मिक समाधानासाठी खूप मोठं काम करेल असं मला वाटतं. इथं बसल्यानंतर त्याचं दुःख काही प्रमाणात जर कमी झालं, त्याचं मला देखील एक आत्मिक समाधान असेल की मी या रस्त्यावरचा एक वाटसरू म्हणून एक काम करू शकलो आणि ते काम सर्वसामान्य जनतेच्या उपयोगात आणू शकलो. यासोबत आपण हा परिसरातला राजू अण्णा, आपला मनोज दादा, भास्कर दादा, हे सगळे आपले इकडचे 2-3 नगरसेवक आहेत. नितीन दादा असतील, आमचे 2-3 अध्यक्षांचं म्हणणं होतं की तुम्ही मला 4-5 रस्त्यांची नावं दिली, इथं जाताना रस्ता दिसला पाहिजे आणि शिवमंदिराच्या समोर स्वच्छ पाणी दिसलं पाहिजे, ती गटार पण दिसायला नको. त्या गटारीचं देखील काम मी दीदी तात्काळ करतो की इथं आल्यानंतर ते समाधान वाटेल. मला आमचे ते संदीप भाऊ ते सगळे इकडे समोरच असतात, तेही बोललेत की राहिलेलं थोडं काम बाकी राहिलंय. असं कधीच होणार नाही की मी हातात घेतलेलं काम थोडं अपूर्ण राहिलं. जेही काम अपूर्ण राहिलं असेल ते तात्काळ 1-2 महिन्याच्या आत त्याला जोही निधी लागेल, छोटोफार तिकडचा पेवर ब्लॉक असेल, कलर असेल, लाईट असेल, जे लागेल. इथं दीदी या परिवारासाठी पैशांची अडचण नाही. ब्रह्मकुमारी हा परिवार, तुम्ही जसं म्हटला कि ये आमदार नहीं हमारा भाई है, पैसे मैं भी आपको, आप मेरी जो बोलने के लिए दीदी नहीं, सच में दीदी है. क्योंकि मुझे याद है कि हर रक्षाबंधन को जब भी मैं देखता हूं तो वंदना दीदी मेरे घर पे आती है और मुझे हर टाइम राखी बांधने के लिए, आज तक एखादा साल ही ऐसा हुआ रहेगा कि वंदना दीदी मुझे मिलने नहीं आई. मेरी बहन मुझे आती है तो जैसे वंदना दीदी बोली कि मैं दादा के घर जाती हूँ तो अपना परिवार का आनंद मुझे मिलता है, वही आनंद मुझे भी मिलता है कि मेरी बहन मेरे घर पे आई है. क्योंकि शायद ही ऐसा कोई आदमी होगा कि जिसके परिवार की कोई पार्श्वभूमि न होते हुए इन सब लोगों ने मुझ पे इतना प्रेम जताया कि आज मैं जो परिवार से आता हूँ, जो परिवार ने कभी ग्राम पंचायत नहीं देखी थी, आज वो परिवार का लड़का आज ये विधायक करके ये गांव की सेवा कर रहा है, मेरी सब बहनों और भाइयों की सेवा कर रहा है. और मेरा प्रयास आगे चल के दीदी यही रहेगा कि गांव में कुछ अच्छा काम करूं, एक नेक काम करूं. कोई भी मेरे गांव का आदमी बोलेगा कि हमारा आमदार, हमारा विधायक एक अच्छा आदमी है, क्योंकि आमदार मैं कितने साल तक रहूंगा लेकिन मालूम नहीं, लेकिन एक अच्छा आदमी बनकर काम करने का प्रयास मेरा पूरा उम्र भर रहेगा, यही मैं आपको एक विश्वास दिलाता हूँ. आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सगळेजण एवढ्या मोठ्या संख्येने आलात. खरं तर ध्यान आणि सेवाभाव केंद्रस्थानी ठेवून काम करणाऱ्या ब्रह्मकुमारी ट्रस्टच्या यासाठी मोठी मदत त्यांनी देखील इथं उभारलेली आहे. येणाऱ्या काळात आपण खरं तर अगदी त्या लहान लहान मुलांच्या, मुलींच्या, दीदींच्या ह्या वयात संस्कार देखील पडणं तेवढंच गरजेचं आहे. कारण की आपण आजकालच्या पिढी आणि जनरेशन पाहतोय की कोणी कोणाचं राहिलं नाही असं एका जगात म्हणत असताना एक नवीन नातं, नवीन नात्याचा उगम, नवीन नात्याचा एक ऋणानुबंध तयार करणारा हा परिवार ज्यावेळेस समाजात फिरतो आणि दीदी एक आदराने आवाज तुम्हाला कोणीही भेटलं तर आपका परिवार सच में नाम के लिए नहीं, विश्व ही आपका परिवार बन चुका है. आप कहीं भी जाओ, आपको कोई भी दीदी ही बात करके बुलाएगा. शायद यही ये परिवार की बड़ी खासियत है. आज या
कार्यक्रमाच्या निमित्तानं इथं खरंच बऱ्याचशा अडचणी होत्या, जागेच्या अडचणी होत्या, छोट्या मोठ्या काही तक्रारी होत्या, परंतु सर्वांनी या परिसरातल्या लोकांनी एक मोठं मन केलं आणि मोठं मन करून हे काम उभं राहिलं. निश्चित आपण नवीन या परिसरात तुम्ही सगळे मला सांगा, जागा जिथं उपलब्ध असेल, माझ्या मते 1 कोटीचं बांधकामासाठी एवढी मोठी जागा शहरात उपलब्ध होईल का नाही मला शंका आहे. पण 2 टप्प्यात 2 ध्यानकेंद्र करायचे असेल तर करा. तुम्ही ग्रामीण भागात सांगितलं तिथं आपण 1-2 ठिकाणी जर करायचे असतील तर करू. परंतु 1 कोटी रुपयाचा निधी मी या आपल्या परिवारासाठी जिथं तुम्हाला वापरायचं असेल, मागे सुभाषदादा माझ्याकडे आले, आपण भांबऱ्याला काही काम केलं, नंतर माझ्याकडे अजून 1-2 ठिकाणच्या आपल्याच परिवारातले काही लोकांनी मागणी केली आहे. निश्चितपणे मी त्या मागण्या पूर्ण करण्याच्या अनुषंगाने सरकार स्तरावर, माझ्या वैयक्तिक स्तरावर मी आणि माझे सगळे भारतीय जनता पार्टीचे सगळे सहकारी आम्ही लवकरात लवकर ते काम पूर्ण करण्यासाठी आपल्याला पुढील काळात देखील हे करतो. आणि एखाद दिवशी माझाही एक प्रयत्न असेल की चाळीसगावला जर कोणी एखादं मंत्री किंवा कोणी जात असेल तर 10 कोटीचं काम दाखवण्यापेक्षा मी त्यांना सांगेल की 20 लाखात 25 लाखात मी काय केलं हे तुम्ही इथं बघून घ्या. मंत्री काळात दौऱ्यात एखाद्या मंत्र्यांना एक दाखवण्यासाठी का असे ना, की त्यांनाही एक समाधान वाटेल असं हे काम झालेलं असं मला वाटतं. ब्रह्मकुमारी वंदना दिदी, आबा सोनार यांचं विशेष आपल्याला सरांचं सगळ्यांचं खूप चांगलं, भूषणदादापासून तर सगळ्यांचं सहकार्य लाभलं, त्यामुळे जेवढं मोठं काम उभं राहू शकलं. आज या कार्यक्रमाला खरं तर आम्हालाही अपेक्षित नव्हतं की एवढे सगळे लोक उपस्थित राहतील, परंतु मला असं वाटतं की चांगलं काम केलं तर चांगल्या कामाच्या पाठीमागे लोक उभं राहतात, व्यक्तीच्या पाठीमागे नाही. निश्चितपणे माझाही प्रयत्न तोच असेल की असंच काम उभं करावं. काम ऐसा करो की नाम हो जाए और नाम ऐसा करो की काम हो जाए. चांगलं प्रामाणिक शुद्ध हेतू ठेवून जनतेच्या उपयोगी जनोपयोगी कामं करण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला पाहिजे, हे असं मला वाटतं. निश्चितपणे तो प्रयत्न आम्ही आणि आमचे सगळे सहकारी करू. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं माझ्या सगळ्या दिदींचा, भावांचा, वडीलधारी मंडळींचा आशीर्वाद घेऊन माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. धन्यवाद. हमारे आदरणीय दादा साहेब का बहुत बहुत तहे दिल से धन्यवाद करते हैं. और सच में आज जितनी आत्माएं यहाँ पर बैठे हैं, जितने भाई बहन यहाँ पर बैठे हैं, आज सभी आपको बहुत दिल की दुआएं, दिल से शुभ भावना, शुभकामना देंगे. और जिस रीति से आप यहाँ कार्य कर रहे हैं और ही आगे आप इसी रीति से कार्य करते रहें, यही हम सभी बहनों की, सभी भाइयों की आपको बहुत बहुत दिल की मुबारक है. अभी आगे का कार्यक्रम करते हुए हमारे बीच में जलगांव सेवा केंद्र से ब्रह्मा कुमारी सेवा केंद्र के उप क्षेत्रीय निर्देशिका राज्योगिनी ब्रह्मा कुमारी मीनाक्षी दीदी जी पधारे हुए हैं. हम सभी उनके आशीर्वचन को जरूर सुनेंगे. आदरणीय दीदी जी पिछले 55 साल से इस ईश्वरीय विश्वविद्यालय के अंदर अपनी सेवाएं बहुत ही सुचारू रूप से दे रहे हैं. और दादा यहाँ पर आज जो परिवार आया हुआ है, मेजॉरिटी जलगांव उपक्षेत्र से सभी भाई बहनें यहाँ पर आए हैं. दीदी ने सभी को फोन किया और बहुत सारे भाई बहनें एक ही निमंत्रण से यहाँ पर पहुँच गए हैं. एक ही दीदी जी ने अपने संकल्पों के द्वारा इतनी सारी फरिश्तों को तैयार किया है, अपनी जैसे प्रेरणा मूर्त बनाकर सभी को सारे महाराष्ट्र के अंदर, सारे जलगांव जिले के अंदर ये सारी दीदियाँ अपनी सेवाएं दे रहे हैं. ये सभी दीदियाँ जिस प्रकार से 40 गांव के अंदर ये सेवा केंद्र चलता है, उसी प्रकार से दीदी सभी बहनों को प्रेरणाएं देती है, भाई बहनों को ज्ञान रत्नों से संबोधित करती है और अपने जीवन को साधारण से श्रेष्ठ बनाने का कार्य करते हैं. तो ऐसे आदरणीय दीदी जी से अनुरोध करती हूँ कि आप अपने आशीर्वचन हम सभी के समक्ष रखें. ओम शांति. धीरे से बोल रहे हैं. ओम शांति. अब इतना जोर से बोलो कि पूरे 40 गांव के अंदर पूरा आवाज पहुंचे और ब्रह्मलोक तक पहुंच जाए आपका आवाज. ओम शांति. हाँ, अभी
बहुत अच्छा आवाज़ निकला। और मैं तो आज देख रही हूँ कि 40 गांव के अंदर 40 गांव के भाई बहन यहाँ पधारे हुए हैं। पूरे जलगांव डिस्ट्रिक्ट के सब भाई बहन यहाँ पधारे हुए हैं। कोई 10 आया है, कोई 5 आया है, कोई 2 आया है, लेकिन आए जरूर है सब। सबको बोला था कि आप सब जरूर आना। और सबसे पहले तो मैं परमपिता परमात्मा को धन्यवाद कहती हूँ कि हमारे दादा को निमित्त बनाया। मंगल दादा, नाम ही क्या है? मंगल। तो मंगल कार्य करने के लिए हमारे दादा ने इतना बड़ा जो भवन बना के दिया है, ध्यान भवन। देखो, ज्ञान से ध्यान श्रेष्ठ होता है। ज्ञान तो सब देते हैं, लेकिन ध्यान लगाना ये महत्व की बात है। इसके लिए ये 40 गांव के अंदर ध्यान केंद्र और शिव के 12 ज्योतिर्लिंग जो है वो खड़े हुए हैं, स्थापन किए हुए हैं। तो दादा को मैं बहुत बहुत बधाई देती हूँ कि उन्होंने इतना शुद्ध संकल्प किया और यहाँ 40 गांव के अंदर इतना बड़ा भवन जो है तैयार कर दिया है। इस कार्य के लिए उनको बहुत बहुत मंगल शुभकामनाएं और साथ साथ दिल की दुआएं मैं दे रही हूँ कि उन्होंने इतना बड़ा कार्य किया। और दूसरा कि आज हमारे 40 गांव के भाई बहनों ने भी ये पूर्ण रीति से दिलो जान से सिखवा प्रेम से ये तैयार करने में मदद की, सहयोग दिया। सभी भाई बहनों ने हमारे किसके किसके नाम लूँ, मुझे तो इतने नाम याद नहीं रहते। हमारे जैसे है अनिल भाई, हमारे विजय भाई, बहुत सारे, और हमारे गुरुजी सर, सारे ये भाई बहनों ने, हमारी वंदना बहन ने भी इतनी बहुत मेहनत की है। तो ये मेहनत का फल है, हमारे दादा का सबसे बड़ा फल है जो उन्होंने ये सबको चांस दिया भगवान के पास ध्यान करने का। इसकी दुआएं इनको बहुत बहुत, ये शेयर होल्डर बन गए हैं आज से, इनको बहुत दुआओं की शेयर मिलते रहेंगी। और उन्होंने ये भी कहा कि एक ऐसा स्थान बना दूं जो और भी बड़ा से बड़ा ध्यान केंद्र बन जाए, ऐसा इन्होंने शुभकामनाएं दी है और संकल्प लिया है, तो वो जरूर करके दिखाएंगे, ऐसी मेरी भी शुभकामनाएं हैं। और बाकी सब यहाँ आए हुए भाई बहनों को मैं शुभकामनाएं देती, आप पधारे और इतना सारा सब मंगल कार्य होते रहा और होता रहेगा। दिन प्रतिदिन ये शिव बाबा के जो बच्चे हैं, शिव बाबा के जो लाल हैं, वो बढ़ते जाएंगे, बहुत आत्माओं का कल्याण होगा। और भगवान इस सृष्टि पर आया हुआ है सबका कल्याण करने के लिए। जैसे शिव का अर्थ होता है मंगलकारी, कल्याणकारी, वैसे हमारे भाई का नाम भी क्या है? मंगलकारी। तो मंगल कार्य ही करते रहेंगे। उन्होंने मुझे भी बताया कि मैं ऐसा एक आध्यात्मिक इंसान हूँ और आध्यात्मिक कार्य के लिए मैं सब कुछ सहयोग करने के लिए तैयार हूँ। तो ऐसे ऐसे इनको मैं बहुत दिल से धन्यवाद करती हूँ कि मंगल दादा आप जैसे ऐसे, मैंने इनको नाम दिया है कि विक्रम राजा की ये आत्मा है जो जन्म लेते लेते यहाँ शिव बाबा का मंदिर उन्होंने स्थापन कर दिया है। इनको शिव बाबा से बहुत प्यार है, स्नेह है और ये भी ध्यान करेंगे। ऐसी मेरी शुभकामना है कि जब भी आप घर के बाहर निकलो तो क्या करना? शिव बाबा का ध्यान करके निकलना, तो हर कार्य और भी आपका बड़े से बड़ा हो जाएगा और बड़ा पद को प्राप्त करेंगे आप। मेरी ऐसी शुभ भावना है। ओम शांति, ओम शांति। मेरे को कहा गया 2 मिनट बोलना आपने, मैंने कहा ठीक है 2 मिनट आशीर्वाद दे देंगे हम। ओम शांति। बहुत बहुत शुक्रिया दीदी जी का। दादा, मुझे बताते हुए बहुत खुशी होती है कि इस आध्यात्मिक विद्यालय के अंदर एक 7 दिवसीय मेडिटेशन का कोर्स रखा जाता है। जो भी भाई बहनें अपने जीवन के अंदर मेडिटेशन सीखना चाहते हैं, ईश्वर को याद करने की विधि सीखना चाहते हैं, तो यहाँ पास में ही अपना ओम शांति का केंद्र है, तो वहाँ आप संपर्क करें, वंदना दीदी जी से आप संपर्क करें और वो 7 दिवसीय राज्यों का अभ्यास आप जरूर करें। ये हम सबकी आपके लिए एक शुभ भावना रहेंगी कि आप जरूर यहाँ पर केंद्र पर आकर के भेंट दें। सभा के बीच में बहुत सभी भाई बहनें बैठे हैं, सभी को मंदिर देख करके, दादा की बातें सुन करके थोड़ी सी प्रेरणा आ रही है। तो आप सभी के तरफ से तारा गुरुजी अपने दिल के शब्द 2 मिनट में आप सभी के सम्मुख रखेंगे। तारा गुरुजी।
ओम शांति। हम 40 गांव के ओम शांति वाले कितने भाग्यवान हैं। पहले से ही हमें को जगह नहीं मिलते थे, लेकिन राजीव भाई और उसके मामा के पास जब मैं गया तो बोले आप भी इस ओम शांति में। हाँ भाई। तो डॉक्टर देवरे का विरोध था, यह जगह उनको देंगे तो मैं प्लाट नहीं लूँगा। डॉक्टर को बोला कि तुमको हम सब बारे में सहकार्य करेंगे, विरोध नहीं करना। तो राजू दादा ने ये जगह हमारे सेंटर के लिए दी। तो हमारे पर इतनी मेहरबानी है, छोटे से बड़े तक सब नेताओं की मेहरबानी है। राजू दादा ने जब 40 गांव में बोरिंग बनाए तो वो तो मेरा विद्यार्थी, तो भी मैंने विनंती की कि हमारे ओम शांति में एक बोरिंग होना। तो बोले गुरुजी ये नियम में बैठता नहीं। अरे भगवान के कार्य में नियम नहीं लगता। तो उन्होंने वो बोरिंग भी बना दी। तो अभी तो पिछले कार्यक्रम में हमारे दादा आए, दादा को बोला तो दादा ने ये सब मंजूर कर दिया। लेकिन जिसका मंदिर बनाया उसके बाद के ऑक्यूपेशन को कोई जानते नहीं। तो स्वयं परम पिता परमात्मा कहाँ रहता है, उसका नाम क्या है, उसका कार्य क्या है। तो परम पिता परमात्मा परम धाम में रहते हैं। वो परम धाम से यह ब्रह्मा यानी श्री कृष्ण के आत्मा के तन में आते हैं, उसका नाम ते ब्रह्मा रखते हैं। उसमें आकर वो कहते हैं कि मैं परम पिता परमात्मा शिव हूँ, मैं परम धाम में रहता हूँ, मैं बिंदी रूप ज्योति स्वरूप स्टार स्वरूप है, निराकार निरंकारी निर्विकारी आत्मा हूँ। मुझे कोई बाप या गुरु टीचर कोई नहीं है, मैं स्वयंभू हूँ। ऐसा स्वयंभू परम पिता परमात्मा के ये मंदिर उन्होंने बनाया। तो बाबा ने हमें राजयोग समझाकर हम सतयुग में लक्ष्मी नारायण के 8 गादियाँ चलती है, 9 लाख से 2 कोटि हो जाते हैं। बाद में राम के 12 जन्म चलते हैं तो वहाँ भी 9 कोटि से 2 कोटि से 33 कोटि देवता बनते हैं। तो वहाँ से फिर विक्रम राजा ने भक्ति मार्ग के लिए मंदिर बनाया, उसका नाम रखा सोमनाथ। वो तो राजा था, लेकिन हमारे अमदार तो राजा नहीं है, पर लेकिन मन का राजा होने के कारण उन्होंने इतना मंदिर बनाया और उनके वजह से इतनी प्रजाएं आ गई। तो ये मन का राजा जो है वो अभी सच्चा है। कहते हैं ना, सच के नाव हिलेगी डुलेगी लेकिन डूबेगी नहीं। आमदार साहब ने बहुत लोगों को, गरीब लोगों को पंढरपुर शेगांव जाने के लिए गाड़ियाँ बनाई, सब खेड़ों पाड़ों लोगों को बहुत मदद की। जो लोग हमारे शहीद हुए हैं उनके भी बनाने के लिए बहुत काम किया। तो दादा के बारे में जितना भी कहेंगे उतना ही कम है। तो इसीलिए दादा के बारे में हम जितना ही मानेंगे उतना ही। सिर्फ मैं कहूँगा मंगल दादा, तुम कहोगे जिंदाबाद, मंगल दादा 3 दफे कहो, मंगल दादा, मंगल दादा। ओम शांति। मंगेश दादा। हाँ। धन्यवाद। कारांना सगळ्यात ज्येष्ठ बंधू आहेत आमच्या 40 गाव सेंटरचे, 40 वर्षापासून त्यांना। तर अण्णासाहेब आपल्याला असं वाटलं असेल की राजू दादा, तर राजू अण्णा असा थोडक्यात मी बदल करतो, कारण ते बोलण्याचं थोडंसं हे होतं। चला ठीक आहे। या ठिकाणी आदरणीय मंगेश दादा यांनी असं सांगितलं की हे दुःख निवारण केंद्र झालं पाहिजे। शिवाचं या ठिकाणी जे वातावरणामध्ये प्रसरणार आहे दुवा, ती खरोखर या ठिकाणी दादा आपल्या सांगण्यानुसार खरोखर सर्व भक्तांना, शिवभक्तांना अतिशय सुंदर अशी पर्वणी आपण या ठिकाणी तयार करून द्याल। आणि शिव परमात्माचे आपण स्वतः भक्त झालात आणि दीदीने सांगितलं की एकदा थोडंसं मेडिटेशन्स करून आणि आपण बाहेर निघा, म्हणजे आपले सगळे कार्य परत होतील। तर अशा ज्येष्ठ लोकांचे आपल्याला पुन्हा एकदा शुभभावना, आशीर्वाद आपल्या पाठीशी आहेतच। तर आदरणीय दादांचे या ठिकाणी मी आपल्या ब्राह्मण परिवाराच्या वतीने सर्वांच्या मार्फत हार्दिक आभार मानतो। धन्यवाद दादाश्री। आमच्या मीनाक्षी दीदी जळगाव उपक्षेत्रीय निर्देशिका या ठिकाणी आलात, त्यांचं सभी ने प्रसाद लेकर जाना है। हाँ, कोणी जाऊ नका, एक 5 बिगर मिनिटं प्रसाद थांबा। के नहीं जाना। 5 मिनिटं थांबा, फक्त 5 मिनिटात। प्रसाद अजून कार्यक्रम झाला नहीं, एक 5 प्रसाद मिनिटं बिगर फक्त। कोई नहीं जाएगा, असं कोणीच बीके भाई नाहीये। बहन भी नहीं जाएंगे और हा, कोई भी नहीं जाएगा। परमात्माचा प्रसाद घेतल्याशिवाय कोणी जाऊ नका। प्रसादाला खूप महत्त्व असतं आणि त्याची व्यवस्था कशी असेल मी 1-2 मिनिटात सांगतो। आमच्या आदरणीय मीनाक्षी दीदींचे या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो।
मधुबनहून आलेले विलासभाईजी यांचे आभार, बडगावहून आलेल्या पुष्पा दिदी, एरोंडोलवरून आलेल्या पुष्पा दिदी, मीरा दिदी पाचोरा, आदरणीय मंगला दिदी चोपडा, नीता दिदी धरणगाव, अश्विनी दिदी, सीमा दिदी, संध्या दिदी आणि ज्यांनी मुक्ताईनगर आणि कानाळदाला अतिशय सुंदर अशी सेवा केली ते सीमा दिदी. तर आलेल्या सर्व आणखीन माझ्या सर्व लहान बहिणी की ज्यांचं आम्ही नाव पण नाही घेऊ शकत पण आलेले भरपूर आहेत, तर त्या सर्व जळगाव उपक्षेत्रातील आलेल्या आदरणीय दिदींचे या ठिकाणी मी आमच्या 40 गाव मार्फत आभार व्यक्त करतो. दादांची सर्व टीम या ठिकाणी 2 वर्षापासून आम्हाला सहाय्य करते. त्या सर्व कार्यालयीन टीमचं या ठिकाणी सागरदादा असो किंवा आणखीन सर्व असो त्या सर्व टीमचं, कारण एकच जण त्या कार्यालयात नसतं. मी असं शासकीय कार्यालय पाहिलं नाही, एवढं सुंदर कार्यालय दादांचं आहे. मी पुन्हा कार्यालयाचा उल्लेख करतो. तर त्या सर्व टीमचे या ठिकाणी आमच्या विद्यालयामार्फत आभार. या 40 गाव नगर येथील सर्व नगरसेवक असो, माजी आमदार असो, माझे सदस्य असो, या सर्वांचे या ठिकाणी मी पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो. कार्यालयाचे पक्षप्रमुख असतील, तालुका स्तराचे, जिल्हा स्तरावरचे या ठिकाणी आलेल्या त्या सर्व जिल्हा प्रमुखांचं, तालुका प्रमुखांचं, पक्ष कार्यालयाच्या प्रमुखांचं, सर्वांचं आणि दादांचे जे राईट्स हँड्स आहेत, कार्यालयाचे कार्यकर्ते, एक हाक मारली तर 500 तयार होतील, त्या सर्व कार्यकर्त्यांचं पुन्हा या ठिकाणी मी आमच्या विद्यालयाच्या वतीने त्यांचा आभार व्यक्त करतो. आमच्या 40 गाव तालुक्यातल्या पंचक्रोशीतल्या सर्व गीता पाठशाळा, साधारणतः 25 ते 30 गीता पाठशाळा आहेत आमच्या, त्या ठिकाणी गीता पाठशाळेतून आलेल्या सर्व बंधू आणि भगिनींचं या ठिकाणी ब्राह्मण परिवाराचं मी 40 गावच्या विद्यालयामार्फत आपलं सर्वांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो. 40 गावातील सर्व ब्राह्मण परिवार ज्यांनी या ठिकाणी अतिशय सुंदर अशी मोलाची साथ दिली, त्या सर्व 40 गाववासी ब्राह्मण परिवारांचेही मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. या ठिकाणी सर्व शिवभक्त परिवार जे फक्त अजून ज्ञानात नाहीत परंतु त्यांना या विद्यालयाचा परिचय मिळणार आहे, याचा सर्व शिवभक्त परिवाराचं सुद्धा मी पंचक्रोशीतून आलेल्या, तालुक्यातून आलेल्या सर्व कार्यकर्त्यांचं या विद्यालयाच्या मार्फत मी त्यांचे आभार व्यक्त करतो. ही जे कॉलनीमध्ये हे मंदिर उभं राहिलं त्या सर्व कॉलनी निवासींचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो की आता आपला विरोध निश्चितच मावळला असेल आणि या परमात्मा शिवाची शक्ती आपल्या सगळ्या घरांमध्ये, विद्यालयांमध्ये, आपल्या हॉस्पिटल्समध्ये पोचून आणि आपल्या सर्व दुवा पोचू या ठिकाणी परमेश्वर चरणी प्रार्थना करून आणि आपलं सर्व कॉलनी निवासींचंही या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. हा जो मंडप उभा करण्यासाठी 2 दिवसापासून अहोरात्र झडणारे ते मंडपाचे कार्यकर्ते, डेकोरेटर्स, लाइटिंगवाले, साऊंड सिस्टीम, फोटोग्राफी, ज्यांनी आमचं मीडिया दादा इतका सुंदर आहे आपला की आपल्या मीडियावर मग फेसबुक असो, ट्विटर असो, व्हॉट्सअप असो, या सगळ्याद्वारे आपल्या 40 गाव निवासी पूर्ण महाराष्ट्रभर आपले कीर्ती आपल्या कार्याची या ठिकाणी मीडियाद्वारे पोहोचवतात. तर या सर्व यूट्यूब चॅनल आणि मीडिया आणि फोटोग्राफी या सर्वांचं मी या ठिकाणी आमच्या विद्यालयाच्या वतीने आभार व्यक्त करतो आणि ज्ञात अज्ञात असे जे कोणी सुटले असतील, ज्यांचं नाव राहिलं असेल, त्या सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि पुढची व्यवस्था करण्यासाठी सांगतो की जे ब्राह्मण परिवार आलेले आहेत, जे BK परिवार आहेत, त्यांची भोजनाची व्यवस्था विद्यालयामध्ये केलेली आहे. आपल्या देवरे हॉस्पिटलच्या मागच्या बाजूला आपण सर्वजण तिथे आलेले आहात. फक्त शिस्त पाळून जाऊया आणि जे नॉन BK जे ज्यांना महाप्रसादाचा या ठिकाणी लाभ घ्यायचा आहे ते बसले देखील बघा. बऱ्याच वेळा कसं असतं, लग्न कार्यालयामध्ये लग्न इकडे तांदूळ फेकले की पहिले जागा सांभाळावं लागते. इथे तशी जागा सांभाळायची गरज नाही, सगळ्यांना पोटभर मिळेल आणि महाप्रसादाचा लाभ जरूर सर्वांनी घ्यावा. आणि पुन्हा एकदा या सर्वांचे मी आभार व्यक्त करून आमच्या वंदना दिदींचे या ठिकाणी आभार की ज्यांनी अतिशय मेहनत घेऊन हा कार्यक्रम अतिशय सुंदर साजरा केला. आदरणीय भूषण दादांचा या ठिकाणी आणि सागर दादांचा सत्कार आम्हाला करून घेऊ द्या दोघांचा एकदा, लगेच 1 मिनिटात, वेळ नको. नाही चला लवकर, आमच्या मार्फत फक्त 2 प्रतिनिधी स्वरूपात, चला लवकर. सर्वांनी तीर्थप्रसादाचा लाभ घेतल्याशिवाय जाऊ नये. जे ब्राह्मण परिवार आहे ज्यांनी आपल्या विद्यालयामध्ये शांततेने जायचं आहे, आमच्या सर्व समर्पित दिदी आणि आपले भाई बहिणी जे गीता पाठशाळेहून बाहेर गावून आले त्या सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घेतल्याशिवाय जाऊ नये.